यानंतर मुंबईतून बातमी हाती येते, जिना हाऊसच्या वादात भर पडण्याची शक्यता आहे, कारण लोकमान्य टिळक वास्तुशिल्प उभारणीसाठी जिना हाऊसची मागणी करण्यात आल्याचं कळतंय। लोकमान्य टिळक स्वराज्य भूमी स्मारक समितीनं 2 वर्षांपूर्वीच सरकारकडे या संदर्भातली मागणी केल्याचा दावा केलाय। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। ऋत्विक, काय तपशील? जानेवारी 2016 रोजी लोकमान्य टिळक स्वराज्य भूमी स्मारक समितीकडून त्याचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश सिलम यांच्याकडून ही मागणी करण्यात आली होती। रेश्मा, 2 वर्षांपूर्वीच अशा पद्धतीचं पत्र सरकारला पाठवण्यात आलंय, मात्र सरकारकडून त्यावरती कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। मात्र 2 दिवसापूर्वीच जे स्थानिक आमदार आहेत भाजपचे मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा जिना हाऊसची मागणी केलेली आहे। ते इतिहास पुसून काढण्यासाठी त्यांची ही मागणी असल्याचं म्हटलं जात आहे। परंतु प्रकाश सिलम जे या समितीचे अध्यक्ष आहेत यांचं म्हणणं आहे की जरी देशाची फाळणी करण्यास बॅरिस्टर जिना जबाबदार असले तरी लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्याच्या सगळ्या कार्यासाठी त्यांनी बहुमोल असा सहकार्य केलेला आहे आणि लोकमान्य टिळकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यामुळे लोकमान्य टिळकांचं वास्तुशिल्प उभारण्यासाठी जिना हाऊसची मागणी या समितीकडून करण्यात येते। निश्चित ऋत्विक, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।